चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमध्ये मागच्या लेक्चरला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तसेच त्याचा कॉन्व्हर्स, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड एअर ट्रान्सव्हर्सल पाहिलं होतं. आता या लेक्चरला आपल्याला प्रॅक्टिस सेट पाहायचा. त्याआधी आपण थोडं रिवाईज करू. नेमकं आपण काय पाहिलं होतं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय, त्यानंतर काय काय पाहिलं होतं ते बघू आपण. फर्स्ट तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला होता आपण, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बीपीटी म्हणतो. काय होतं स्टेटमेंट, इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स देन द लाईन डिवाइड्स द साईड इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे नेमका एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. इन ट्रायंगल PQR लाईन ST इज पॅरलल टू QR. मग अकॉर्डिंग टू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT काय म्हणतो आपल्याला, PS/SQ इक्वल टू PT अपॉन TR. सेम त्याचा कॉन्व्हर्स आपण पाहिला होता, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स काय होता, जर या ट्रायंगलमध्ये आता इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला DEF, यामध्ये एक लाईन ड्रॉ केली PQ, या लाईनने त्या DE आणि DF या दोन साईडला डिवाईड केलं आहे आर इन सेम प्रोपोर्शन. म्हणजेच काय, DP/PE इक्वल टू DQ अपॉन QF असं दिलेलं आहे आपल्याला. त्यावरून आपण काय सांगू शकतो, ही जी लाईन आहे PQ, ही जी लाईन आहे EFला पॅरलल असते. हे कोण सांगतं आपल्याला, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यानंतर आपण पाहिली होती प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर थेरम. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय, तर एक ट्रायंगल ड्रॉ केलेला असेल आणि त्यामध्ये रे QM, बघा PQR या ट्रायंगलमध्ये रे QM हा अँगल PQRला बायसेक्ट करत असेल, तर देन त्या अँगल बायसेक्टरने त्याच्या अपोजिट साईडचे दोन पार्ट तयार केलेत. त्यांचा रेशो PM/MR इज इक्वल टू रिमेनिंग दोन साईडचा रेशो. म्हणजेच काय, PQ/QR. बघा PM/MR इक्वल टू PQ/QR या पद्धतीने. तसंच आपण याचा कॉन्व्हर्स पाहिला होता, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी और अँगल बायसेक्टर थेरम. काय, एक ट्रायंगल असेल ABC आणि एक रे जो की BD दिसत आहे, तो रे साईड ACचे दोन पार्ट तयार करत आहे, जे की AD/DC इक्वल टू BA/BC या पद्धतीने दिसत जर असेल आपल्याला, म्हणजे त्यावरून काय सांगू शकतो आपण, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमवरून जो रे काढलेला आहे आपण, रे BD हा अँगल ABCला बायसेक्ट करतो. आणि त्यानंतर शेवटची प्रॉपर्टी पाहिली होती, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड एअर ट्रान्सव्हर्सल. हे काय होती प्रॉपर्टी, जर 3 पॅरलल लाईन असतील, लाईन L, लाईन M आणि लाईन N, इथं 3 पॅरलल लाईन दिसत आहेत, त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केलेले आहेत, लाईन P आणि लाईन Q. ह्या जर ट्रान्सव्हर्सल असतील तर त्यांचे जे इंटरसेप्ट तयार झालेले आहेत ते आर इन सेम प्रोपोर्शन असतात. म्हणजेच काय, AB/BC इक्वल टू XY/YZ या पद्धतीने आपण ह्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या थेरम आणि काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.2. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे आपल्याला. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये काही डायग्रॅम दिलेले आहेत आपल्याला. या डायग्रॅममध्ये काय आहे क्वेश्चन बघा, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणत्या फिगरमध्ये हा रे जो PM आहे तो QPR या अँगलचा बायसेक्टर आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. यासाठी मग आपल्याला यामध्ये अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्सचा यूज करावा लागेल. यामध्ये आपल्याला साईडची लेंथ दिलेली, प्रत्येक साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत आपल्याला, त्यावरून आपण रेशो फाइंड आउट करून घेणार का. तर हे बघा आपल्याला बायसेक्टर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय म्हणते, जर ट्रायंगल ABC मध्ये AD/DC इक्वल टू AB/BC जर असेल, तर त्यावरून रे काय BD हा अँगल ABCचा बायसेक्टर असतो. सेम आता इथं आपल्याला लेंथ दिलेल्या आहेत, साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत आणि त्यावरून PM हा जो रे आहे QPRचा अँगल बायसेक्टर आहे की नाही ते सांगायचं आहे. त्यासाठी फर्स्ट तर मग मी दिलेली माहिती, फर्स्ट ट्रायंगलमध्ये दिलेली माहिती काय आहे ती लिहून घेतो. इन ट्रायंगल PQR काय दिलेलं आहे आपल्याला, PQ
आणि पी आर. पी क्यूची लेंथ दिलेली आहे, पी क्यू इक्वल टू 7, पी आर इक्वल टू 3. तसंच क्यू एम दिलेला आहे 3.5 आणि एम आर याची लेंथ दिलेली आहे, एम आरची लेंथ दिलेली आहे 1.5. आता आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट रेशो मी साईडचा रेशो फाइंड आउट करतो, म्हणजे पी क्यू आणि पी आर यांचा रेशो घेतो. पी क्यू अपॉन पी आर इक्वल टू पी क्यूची व्हॅल्यू 7 अपॉन पी आरची व्हॅल्यू 3. 7/3 हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म आहे, त्यामुळे याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून घेतो. तसंच दुसरा रेशो घेतो आता क्यू एम अपॉन एम आर. या रेने त्याच्या अपोजिट साईडचे जे दोन पार्ट तयार केले त्यांचा रेशो घेतो. क्यू एम अपॉन एम आर. क्यू एमची लेंथ 3.5 आणि एम आरची लेंथ 1.5. 3.5 डिवायडेड बाय 1.5. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर 3.5 हा 7चं हाफ आहे, तसंच 1.5 पण 3च्या हाफ आहे. त्यामुळे मी काय करतो, इथं न्यूमरेटरला 2ने मल्टिप्लाय करतो. मग न्यूमरेटरला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येणार 3.5 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 1.5 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच काय दिसेल 3.5 इंटू 2 काय येणार 7 डिवायडेड बाय 1.5 इंटू 2 इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं क्यू एम अपॉन एम आर इक्वल टू काय मिळालं 7/3. बघा पी क्यू अपॉन पी आर याची व्हॅल्यू आली 7/3. तसंच क्यू एम अपॉन एम आर यांची पण व्हॅल्यू आली 7/3. म्हणजे फ्रॉम 1 and 2 काय लक्षात आलं पी क्यू अपॉन पी आर इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. म्हणजे हे रेशो इक्वल आली. पी क्यू अपॉन पी आर इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. मग हा जर रेशो इक्वल येत असेल मग काय बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमच्या कॉन्व्हर्सनुसार मी काय सांगू शकतो रे पी एम बायसेक्ट अँगल क्यू पी आर. बघा इथं रेशो इक्वल आले, त्यावरून मी बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय सांगितलं रे पी एम बायसेक्ट अँगल क्यू पी आर. हे आपण फर्स्ट ट्रायंगलसाठी बघितलं, एकदम सिम्पल होतं. आता आपल्याला सेकंड ट्रायंगलसाठी पाहायचं आहे, तर मी सेकंड ट्रायंगलसाठी लिहितो. सेकंड ट्रायंगलसाठी बघा काय करणार आपण, दिलेली माहिती लिहिणार इन ट्रायंगल पी क्यू आर. काय पी आरची लेंथ दिली आपल्याला, पी आरची लेंथ दिली 7. तसंच पी क्यूची लेंथ दिलेली आहे 10. तसंच आर एमची लेंथ दिलेली आहे 6 आणि एम क्यूची लेंथ दिलेली आहे 8. बरोबर. आता आपण फर्स्ट पी क्यू अपॉन पी आर हा रेशो फाइंड आउट करू. पी क्यू अपॉन पी आर. मग पी क्यूची लेंथ किती आहे 10 डिवायडेड बाय पी आरची लेंथ किती आहे 7. पी क्यू अपॉन पी आर इक्वल टू 10/7. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. अँड दुसरं म्हणजे काय क्यू एम अपॉन एम आर हा रेशो फाइंड आउट करतो. मग क्यू एमची लेंथ किती आहे 8. एम क्यू म्हणजेच क्यू एम 8 आणि एम आर म्हणजेच आर एम किती 6. याचा जर सिम्पलेस्ट फॉर्म बघितला आपण तर तो काय इन बरं 2ने भाग जातो आहे. 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6 म्हणजे 4/3. बघा 10/7 आणि 4/3 हे दोन्ही पण रेशो वेगवेगळे दिसत आहेत. मग आपण काय सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही इक्वल आहेत का नाही. म्हणजेच काय पी क्यू अपॉन क्यू आर इज नॉट इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. हे दोन्ही रेशो इक्वल आले नाहीत, त्यावरून आपण काय सांगू शकतो या दुसऱ्या फिगरमध्ये म्हणजे रे पी एम इज नॉट बायसेक्ट अँगल क्यू पी आर. हे लक्षात घ्या. जर रेशो इक्वल आला असता तर आपण कॉन्व्हर्सच्या साहाय्याने अँगल बायसेक्टर थेरमच्या कॉन्व्हर्सच्या साहाय्याने सांगितलं असतं रे पी एम इज बायसेक्ट अँगल क्यू पी आर. पण आता इथं रेशो दुसऱ्या डायग्राममध्ये रेशो इक्वल आला नाही, त्यामुळे आपण सांगितलं काय रे पी एम इज नॉट बायसेक्ट अँगल क्यू पी आर. सेम आता आपल्याला थर्ड ट्रायंगलसाठी पाहायचं आहे. थर्ड ट्रायंगलसाठी बघा आपल्याला काय लेन दिलेले आहेत ते आधी लिहून घेऊ. बघा मी थर्ड ट्रायंगलमधला इन ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यूची लेन दिलेली 9, पी आर 10,
QM 3.6 आणि MR 4. मग आता फर्स्ट म्हणजे आपल्याला रेशो फाइंड आउट काय करायचा आहे, PQ अपॉन PR. PQ अपॉन PR म्हणजे काय येणार 9/10. 9/10 याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे त्यामुळे त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. आता QM अपॉन MR याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजे इथं काय येणार 3.6 डिवायडेड बाय 4. आता इथं बघा 3.6 डिवायडेड बाय 4 मला हा डेसिमल नको आहे. मग हा डेसिमल नको तर मी काय करतो याला 10ने मल्टिप्लाय करून घेतो. म्हणजेच काय येणार इथं 3.6 मल्टिप्लाय बाय 10 वरती न्यूमरेटरला 10ने मल्टिप्लाय करतो म्हणजे डिनॉमिनेटरला पण 10ने मल्टिप्लाय करणार. 4 × 10 म्हणजे काय येणार इथं 3.6 × 10 = 36. 4 × 10 40. आता इथं काय दिसतं आपल्याला 36/40. हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे का, तर सिम्पलेस्ट फॉर्म नाही. आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे रेशोचा आन्सर. मग इथं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्यासाठी मी या 36 आणि 40 कोणाच्या टेबलमध्ये येत आहेत, 4च्या टेबलमध्ये येत आहेत. 4ने भाग जातो आहे त्याला. मग काय 4 9 जा 36 आणि 4 10 जा 40. म्हणजे इथं काय येणार QM अपॉन MR = 9/10. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. बघा फर्स्ट इक्वेशन PQ अपॉन PR = काय आलं होतं 9/10. तसंच QM अपॉन MR = काय आलं 9/10. इक्वेशन नंबर सेकंड. मग फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला PQ अपॉन PR = काय QM अपॉन MR. यावरून कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM बायसेक्ट अँगल QPR. या पद्धतीने आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम पाहिला. इथं डायग्राम दिल्या होत्या त्या पद्धतीने आपण रेशो घेतले आणि ते रेशो इक्वल जर येत असतील तर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमने आपण काय सांगितलं, रे PM इज बायसेक्ट अँगल QPR. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन पाहायचा आहे. चला तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. इन ट्रायंगल PQR PM = 15, PQ = 25. बघा PM दिलेला आहे आपल्याला. PM किती दिलेला आहे 15. PQ टोटल PQ दिलेला आहे किती दिला आहे 25. मग PQ टोटल 25 असेल तर हा किती असेल 10. तसंच PR दिला आहे टोटल. PR किती दिला आहे 20 आणि NR दिलेला आहे 8. बघा 20मधून 8 गेले किती राहिले 12. म्हणजे हा किती असेल 12. आपण इथं सांगणार आहोत ते. आणि त्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे, स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साईड RQ. मग आपल्याला आता हे लक्षात घ्या, साईडच्या लेन दिलेल्या आहेत आणि त्यावरून सांगायचं आहे ही जी NM आहे ती RQला पॅरलल आहे, साईड RQला पॅरलल आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या हे जे पार्ट तयार झालेले आहेत या लाईनमुळं त्यांचा रेशो घ्यावा लागेल. म्हणजेच काय PN अपॉन NR डिवायडेड = PM अपॉन MQ. हे जर इक्वल आले तर आपण काय सांगणार आहोत की NM इज पॅरलल टू RQ बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे इथं आपल्याला यूज काय करायचा आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तो यूज करण्यासाठी फर्स्ट तर मग मी ही PN आणि MQची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. बघा इन ट्रायंगल PQR आपल्याला दिलेली माहिती आधी लिहून घेतो मी. PM काय दिलेलं आहे आपल्याला 15. तसंच PQ दिलेला आहे 25. देअरफॉर मला काढायचं आहे का MQ. बघा MQ काढण्यासाठी मी काय करणार, या टोटल PQमधून PM सबट्रॅक्ट करणार. PQ मायनस PM. का तर PM आणि Q हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत हे लक्षात घ्या. इथं रिझन दिलं. मग यावरून काय लिहिता येईल आपल्याला PQची व्हॅल्यू काय आहे 25 मायनस 15 = 10. इथं लिहून घेतो 10. हे लक्षात घ्या. MQची तर व्हॅल्यू आली 10. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे PN. पण आपल्याला दिलेलं आहे काय PR दिलेला आहे. PR किती दिलेला आहे 20 आणि अजून काय दिलेलं आहे NR दिलेला आहे 8. त्यावरून आता मला फाइंड आउट काय करायचं आहे PN फाइंड आउट करण्यासाठी काय करणार, ह्या टोटल PRमधून मी NR सबट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय PR मायनस NR. इथं रिझन काय तर PN आणि R हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत. मग सांगा आता PRची व्हॅल्यू काय 20 मायनस NR 8 = PNची व्हॅल्यू काय येणार बरं 12. म्हणजे इथं लिहून घेतो 12.
आता या सगळ्या साईडच्या लेंथ माहिती झाल्या, जे डिवायडेशन झालं NMमुळं या दोन साईडचं PR आणि PQचं ते आपल्याला सगळ्या साईड माहिती झाल्या. आता यांचे रेशो फाइंड आउट करतो मी. फर्स्ट रेशो फाइंड आउट करतो PN/NR. बघा PN/NR हा जर रेशो फाइंड आउट केला, आपल्याला माहिती आहे PN किती आहे 12 आणि NR किती आहे 8. 12/8 इक्वल टू काय येणार, आता इथं 12 आणि 8 या दोघांना पण 4ने भाग जातो आहे, त्यामुळे 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8 म्हणजेच काय आलं 3/2. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो मी. तसंच आपण फाइंड आउट करू PM/MQ हा रेशो. PM/MQ काय 15/10. 15/10 बघा 15 आणि 10 याला 5ने भाग जात आहे. 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10 म्हणजेच काय आलं 3/2. याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणून घेतो. बघा आता हे दोन्ही पण रेशो जर बघितले आपण फ्रॉम 1 and 2 काय लक्षात येत आहे, दोन्ही पण रेशो इक्वल आले. म्हणजेच काय लिहिणार मी PN/NR इक्वल टू PM/MQ बरोबर. मग हे जर रेशो इक्वल येत असतील तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगणार, NM इज पॅरलल टू RQ. सेगमेंट NM पॅरलल टू साईड RQ. का तर हा रेशो जो आहे या साईडमुळं हे जे डिवायडेशन तयार झालं, हा जो रेशो येत आहे PN/NR इक्वल टू PM/MQ हा इक्वल येत आहे. म्हणजेच काय, त्यावरून बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सेगमेंट NQ इज पॅरलल टू साईड RQ. या पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केला. बघा आता आपल्याला थर्ड क्वेश्चन पाहायचं. हे लक्षात घ्या, रिझल्ट महत्त्वाचे आहेत खूप. रिझल्टवरून आपण ते सांगणार आहोत. इथं आपल्याला थर्ड क्वेश्चन पाहायचा आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिला आहे, त्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे आणि त्यावरून त्या एका QPची साईड आपल्याला QP ही साईड फाइंड आउट करायची आहे. बघा इन ट्रायंगल MNP या ट्रायंगलमध्ये NQ इज बायसेक्ट अँगल MNP बरोबर. अँगल Nला बायसेक्ट करत आहे. इफ MNची लेंथ दिलेली आपल्याला, MN दिला आहे 5. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे PN 7 दिलेला आहे. MQची लेंथ दिलेली आहे 2.5 आणि त्यावरून फाइंड आउट काय करायचं आहे QP. मग हा अँगल बायसेक्टर दिला आहे तर आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करणार आहोत. इथं सोल्युशन लिहितो, काय दिलेलं आहे आधी लिहून घेतो गिवन. हे लक्षात घ्या, कोणत्याही क्वेश्चनमध्ये गिवन खूप महत्त्वाचं असतं. गिवन लिहून घेतलं की आपल्याला कळतं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. इन ट्रायंगल MNP या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहून घेतो. NQ बायसेक्ट अँगल MNP बरोबर. आणि आपल्याला अजून माहिती दिलेली आहे काय, PN इक्वल टू 7, MN इक्वल टू 5. त्यानंतर अजून MQची लेंथ दिलेली आहे 2.5. यावरून मी आता आणि फाइंड आउट काय करायचं आहे QP. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम काय लिहिता येईल बरं आपल्याला. अँगल बायसेक्टर थेरमवरून सांगा काय येणार, MN/NP किंवा MN/NP और PN काही पण लिहू शकतात तुम्ही. इक्वल टू काय MQ/QP. हे लक्षात घ्या, इथं हा कॉमन पॉईंट येणं खूप गरजेचं आहे. MN पहिला रेशो हा घेतला, MN हा न्यूमरेटरला आला आहे तर इकडं या साईडला हा न्यूमरेटरला आला पाहिजे MQ. MN/PN इक्वल टू MQ/QP या पद्धतीने. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. MNची व्हॅल्यू काय आहे 5 डिवायडेड बाय PNची व्हॅल्यू काय दिसत आहे 7 इक्वल टू MQची व्हॅल्यू काय आहे 2.5 डिवायडेड बाय QPची माहीत नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर मी आता काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर इथे काय दिसेल 5 इंटू QP इक्वल टू काय 7 इंटू 2.5. हा 7 डिवाइड होता या साईडला आल्यावर मल्टिप्लाय, QP डिवाइड होता या साईडला आल्यावर मल्टिप्लाय. आता हा 5 मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड काय दिसेल QP इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 2.5 डिवायडेड बाय 5. आता बघितलं 2.5 आणि 5
एक टेबलमध्ये येत आहेत एकमेकांच्या. भाग जात आहे 2.5 वन जा 2.5, 2.5 टू जा 5, म्हणजे काय येणार बरं, QP इक्वल टू 7 डिवायडेड बाय 2. 7 इंटू 1 काय येणार 7 डिवायडेड बाय 2, आणि 7च्या हाफ म्हणजेच काय 7/2 म्हणजेच काय 3.5. देअरफॉर QP इक्वल टू 3.5 हे आपला आन्सर होतं. बघा आपण काय केलं, हा अँगल बायसेक्टर दिला होता NQ आपल्याला, आणि आपल्याला दिलेल्या साईडच्या लेंथवरून आपण अँगल बायसेक्टर थेरम हा यूज करून ही लेंथ फाइंड आउट केली. QP इक्वल टू 3.5. या पद्धतीने आपण थर्ड क्वेश्चन पाहिला. आता आपण फोर्थ क्वेश्चन पण एकदम सिंपल दिसतोय. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे बघा, AP/PB इक्वल टू AQ/QC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग ते प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट तर आपल्याला काही अँगल दिलेले आहेत बघा, APQ आणि ABC हा अँगल दोन्ही पण इक्वल दिलेले आहेत. पण हे एकमेकांचे कसले अँगल दिसत आहेत, एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल दिसत आहेत बरोबर. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुअंट असतील तर PQ आणि BC ह्या लाईन कशा असतील, पॅरलल बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. हे आपण 9वीला असताना पाहिलं. मग आता इथं मी आधी लिहून घेतो सोल्युशन. गिवन काय आहे ते लिहून घेतो. गिवन इन ट्रायंगल ABC अँगल APB काय APQ इक्वल टू अँगल ABC इक्वल टू 60 डिग्री. हे दोन्ही पण अँगल काय दिलेले आहेत 60, पण हे एकमेकांचे कसले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत बरोबर. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर टू पॅरलल लाईन्स आपण काय सांगू शकतो, सेगमेंट PQ पॅरलल टू साईड BC बरोबर. सेगमेंट PQ ही साईड BCला पॅरलल आहे का, तर APQ आणि ABC हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुअंट दिसत आहेत आपल्याला. त्यावरून बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आपण काय सांगितलं, PQ इज पॅरलल टू BC. पण आता हे ट्रायंगलमध्ये बघा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट PQ आपल्याला पॅरलल दिसत आहे साईड BCला. तर आपण यावर काय वापरू शकतो, जर ट्रायंगलमध्ये एक सेगमेंट एका साईडला पॅरलल असेल आणि तीच सेगमेंट बाकीच्या 2 साईडला डिवाईड करत असेल तर ती आर इन सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाईड करते. हे आपल्याला कोण सांगतं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम in triangle ABC segment PQ is parallel to side BC by basic proportionality theorem BPT काय सांगू शकतो, AP/PB इक्वल टू AP/PB इक्वल टू AQ/QC. बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, तोच पार्ट प्रूव्ह करायचा होता. AP/PB इक्वल टू AQ/QC हेन्स प्रूव्ड. बघा किती सिम्पल होतं हे. फक्त आपल्याला सांगायचं होतं काय, 9वीचा रिझल्ट वापरायचा होता. म्हणजे आपल्याला बेसिक रिझल्ट खूप महत्त्वाचे आहेत. 9वीचा हा रिझल्ट आपल्याला माहिती पाहिजे होता की हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार आपण या 2 साईड ज्या आहेत त्या पॅरलल सांगितल्या आणि त्यावरून बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण डायरेक्ट सांगून दिलं की हे कॉन्ग्रुअंट आहे. AP/PB इक्वल टू AQ/QC. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पाहिला. आता आपण फिफ्थ प्रॉब्लेम पाहू. फिफ्थ प्रॉब्लेम जर बघितला आपला, इन ट्रॅपेझियम एक ट्रॅपेझियम ड्रॉ केलेला आहे. साईड AB पॅरलल टू साईड PQ पॅरलल टू साईड DC. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. AP दिलेला आहे आपल्याला, AP दिलेला आहे 15, इथं लिहून घेतो मी म्हणजे सोपं पडन. त्यानंतर PDची लेंथ दिली आहे 12. तसंच QC हा QC दिलेला आहे किती 14. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, BQ हा फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथं जर बघितलं तुम्ही, ह्या 3 लाईन या ट्रॅपेझियममध्ये या 3 लाईन पॅरलल दिसत आहेत आणि ह्या ट्रान्सवर्सल दिसत आहेत आपल्याला. AD आणि BC ट्रान्सवर्सल दिसत आहे. मग आपण काय वापरू शकतो, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सवर्सल. मग इथं सोल्युशन आधी मी लिहून घेतो, दिलेली माहिती लिहून घेतो आधी. AP इक्वल टू 15, PD इक्वल टू 12
आणि क्यू सी इक्वल टू 14. हिअर काय साईड ए बी पॅरलल टू साईड पी क्यू पॅरलल टू साईड डी सी हे दिलेलं आहे. अँड ए डी अँड बी सी आर देअर ट्रान्सव्हर्सल therefore by property of किंवा theorem of by theorem or property of three parallel lines and their transversal आपण काय सांगू शकतो, हे रेशो ए पी अपॉन पी डी इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. ए पी अपॉन पी डी इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला माहिती आहे. मग आता लेंथ लिहितो. ए पीची लेंथ 12 दिलेली आहे, पी डी ची लेंथ 12 दिली आहे आणि क्यू सी 14. ए पी किती दिलं आहे 12 डिवायडेड बाय पी डी किती दिलेलं आहे, सॉरी ए पी दिला आहे 15, पी डी दिला आहे 12, बी क्यू दिले नाही दिलेला, आपल्याला बी क्यू फाइंड आउट करायचा आहे आणि क्यू सी दिलेला आहे 14. आता मी या 14ची साईड बदलतो. हा डिवाइड आहे, या साईडला आल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय दिसेल 15 × 14 डिवायडेड बाय 12 इक्वल टू बी क्यू. आता फर्स्ट तर 12 आणि 15 या दोघांना पण 3ने भाग जात आहे, 3ने भाग देऊन घेतो. 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15 म्हणजे काय राहील 5 × 14 डिवायडेड बाय 4 इक्वल टू बी क्यू. यावरून आता 4 आणि 14 या दोघांना पण 2ने भाग जात आहे. 2 2 जा 4 2 7 जा 14 म्हणजे काय येणार 5 × 7 वरती राहिलं. 5 × 7 म्हणजेच काय 35 डिवायडेड बाय 2 इक्वल टू बी क्यू. आणि 35 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय 35च्या हाफ. 35च्या हाफ काय असतं 17.5 म्हणजेच बी क्यूची व्हॅल्यू काय आली 17.5. या पद्धतीने हे बघा आपण काय केलं, इथं 3 पॅरलल लाईन दिल्या होत्या आणि ए डी आणि बी सी ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल होत्या. त्यावरून बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आपण काय लिहिलं ए पी अपॉन पी डी इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. तर आपल्याला बी क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, त्या व्हॅल्यू पुट केल्या. ए पीची 15 डिवायडेड बाय पी डी 12 इक्वल टू बी क्यू अपॉन 14. यावरून काय 15 × 14 आणि डिवायडेड बाय 12 इक्वल टू बी क्यू. यावरून आपण ती व्हॅल्यू फाइंड आउट केली बी क्यू इक्वल टू 17.5 आलं. आता आपल्याला 6th प्रॉब्लेम पाहायचा आहे. 6वा प्रॉब्लेम काय आहे बघा, फाइंड क्यू पी यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. काय दिलेली इन्फॉर्मेशन, तर एक ट्रँगल दिला एम एन पी, त्याचा हा एन क्यू हा बायसेक्टर आहे, अँगल एनचा बायसेक्टर दिसत आहे आपल्याला. आणि एम एन दिला आहे 25, एम क्यू दिला आहे 14, एन पी दिलेला आहे 40 आणि त्यावरून क्यू पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं मी सोल्युशनमध्ये आधी गिवन पार्ट लिहून घेतो. गिवन पार्ट काय आहे, इन ट्रँगल एम एन पी, एम एन दिलेला आहे आपल्याला, किती दिला आहे 25. तसंच काय दिलेलं आहे एन पी दिला आहे 40 आणि एम क्यू दिलेला आहे, एम क्यू किती दिलेला आहे 14. त्यावरून आपल्याला अजून काय दिलेला आहे, रे जो आहे सेगमेंट जो एन क्यू दिसत आहे आपल्याला तो बायसेक्ट करत आहे, एन क्यू बायसेक्ट अँगल एन बरोबर. देअरफॉर बाय काय अँगल बायसेक्टर थेरम, कारण की अँगल बायसेक्टर दिलेला आहे त्यामुळं बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमवरून आपण काय सांगू शकतो की यांचा रेशो एम एन अपॉन एन पी, दोन साईडचा रेशो एम एन अपॉन एन पी इक्वल टू ज्या साईडवर अँगल बायसेक्टर गेलेला आहे त्याच्या 2 पार्टचा रेशो इक्वल असतो एम क्यू अपॉन क्यू पी, एम क्यू अपॉन क्यू पी. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करतो आणि आपली व्हॅल्यू क्यू पीची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. एम एनची व्हॅल्यू काय 25 डिवायडेड बाय एन पी 40 इक्वल टू एम क्यूची व्हॅल्यू काय दिलेली आहे 14 डिवायडेड बाय क्यू पी. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजेच काय दिसेल बरं 25 × क्यू पी इक्वल टू 40 × 14. बघा हा 40 डिवाइड होता त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय, क्यू पी डिवाइड होता या साईडला आल्यावर मल्टिप्लाय. काय दिसेल बरं हा 25 डिवाइड मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड, क्यू पी इक्वल टू काय दिसेल
40 मल्टिप्लाय बाय 14 डिवायडेड बाय 25. आता 40 आणि 25 या दोघांना पण 5ने भाग जात आहे. 5ने भाग दिला तर 5 5 जा 25 आणि 5 8 जा 40. म्हणजे ते इथं काय दिसत आहे आता बघा, QP इक्वल टू 8 × 14 आधी मल्टिप्लाय करून घेतो. 14 8 जा किती बरं, 14 8 जा 112 डिवायडेड बाय 5. आता 112 डिवायडेड बाय 5 आपल्याला करायचं आहे, ते डेसिमलमध्ये आन्सर येईन आपल्याला. काय 5 1 जा 5, 5 2 जा 10, 11मधून 10 गेले 1 राहिले, पुढचा घेतला 2 12 आलं. परत 5 2 जा 10, काय राहिले 2 राहिले, चा 0 घेण्यासाठी मी पॉईंट देतो आणि 20 आलं. 4 जा 5 4 जा 20 म्हणजेच काय येणार 22.4 हे आपल्याला आन्सर दिसलं. देअरफॉर QP इक्वल टू 22.4. या पद्धतीने बघा दिलेली इन्फॉर्मेशन काय होती तर MNPचा NQ बायसेक्टर होता, त्यावरून आपण QPची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. मग आपण रेशो काय लिहिलं, MN/NP इक्वल टू MQ/QP. यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून QPची व्हॅल्यू फाइंड आउट केली. QP इक्वल टू 22.4. या पद्धतीने आपल्याला 6th क्वेश्चनचं आन्सर मिळालं. आता आपण 7th क्वेश्चन पाहू. बघा 7th क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर 3 पॅरलल लाईन दिल्यात, AB पॅरलल टू CD पॅरलल टू EF आणि या 2 ट्रान्सव्हर्सल दिलेल्या आहेत आपल्याला. म्हणजेच काय AE आणि BF या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत आणि त्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ही Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. BDची लेंथ दिली आहे 8, DFची लेंथ दिली आहे 4, ACची लेंथ दिली आहे 12 आणि CE म्हणजेच X मानला आणि त्यावरून अजून AEची पण म्हणजे AC + CE केलं तर आपल्याला AE मिळून जाईल. त्यासाठी आधी CE फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. मग ते फाइंड आउट करण्यासाठी मी गिवन पार्ट लिहून घेतो. गिवनमध्ये आपल्याला BDची लेंथ दिलेली आहे 8, तसंच DF दिलेला आहे 4, AC हा 12 दिलेला आहे आणि CE हा आपल्याला X दिलेला आहे. अजून काय दिलं आहे आपल्याला, AB पॅरलल टू CD पॅरलल टू FE. यावरून मग मी बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे वापरतो. बरं, हे वापरल्यावर काय दिसेल बरं आपल्याला, BD/DF इक्वल टू काय असेल, AC/C. यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊ. BDची लेंथ किती दिली आहे 8 डिवायडेड बाय DF किती आहे 4 इक्वल टू AC किती दिला आहे 12 डिवायडेड बाय CE X. बघा इथं 4ने 8ला भाग जात आहे, 4 1 जा 4, 4 2 जा 8, वरती राहिलं 2 डिवायडेड बाय 1 इक्वल टू 12/X. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर X हा डिवाइड आहे या साईडला आल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय इन 2 × X इक्वल टू हा 1 12ला मल्टिप्लाय केलं तर काय इन 12 × 1 12 येईल. आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2 मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड म्हणजे X इक्वल टू काय येणार 12/2. देअरफॉर X इक्वल टू काय आलं 6. Xची व्हॅल्यू आली 6 म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आली CEची व्हॅल्यू भेटली आपल्याला 6. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, Xची तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला, अजून AEची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण AE जर बघितलं तुम्ही तर काय AC + CE. मग इथं मी लिहिणार देअरफॉर AE इक्वल टू काय AC + CE. इथं रिझन द्या, AC आणि E हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत. मग आता इथं ACची लेंथ किती आहे 12 + CE 6 12 आणि आत्ताच आपण CEची लेंथ काढली 6, 12 + 6 इक्वल टू 18. AEची लेंथ आली 18. या पद्धतीने बघा आपण हा 7th प्रॉब्लेममध्ये 3 पॅरलल लाईन दिल्या होत्या, त्यामुळे आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन वापरलं. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल BD/DF इक्वल टू AC/CE. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि Xची व्हॅल्यू फाइंड आउट केली. Xची व्हॅल्यू 6 आली म्हणजे CEची व्हॅल्यू आली 6. CEची व्हॅल्यू आल्यानंतर आपण AE इक्वल टू AC + CE लिहून AEची व्हॅल्यू काढली 18. या पद्धतीने आपण 7th प्रॉब्लेम पाहिला. आता आपल्याला 8
बघा 8 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पण आपल्याला काय दिलेलं आहे, एम टी हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला एल टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय सोल्युशनमध्ये आता हे तुम्ही फाइंड आउट करू शकतात. काय इन ट्रायंगल यल एम एन काय रे एम टी बायसेक्ट अँगल यल एम एन देअरफोर बाय अँगल बायसेक्टर थेरम. आता मी डायरेक्ट लिहित आहे बघा. तुम्ही गिवन पार्ट लिहायचा आहे. यामध्ये एल एमची लेंथ एम एन, एल टी आणि टी एन काय दिलेलं आहे ते लिहून घेणार आहात. त्यानंतर मग रे एम टी बायसेक्ट अँगल एल एम एन म्हणणार आणि अँगल बायसेक्टर थेरम. आता काय एल एम अपॉन एम एन, एल एम अपॉन एम एन इक्वल टू काय एल टी अपॉन टी एन, एल टी अपॉन टी एन. मग आता मला सांगा एल एमची लेंथ किती आहे 6 डिवायडेड बाय एम एन किती आहे 10 इक्वल टू एल टी आहे तसाच आणि टी एनची लेंथ किती आहे 8. आता हा 8 डिवाइड आहे त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजेच काय इन 6 इंटू 8 डिवायडेड बाय 10 इक्वल टू एल टी. मग 6 इंटू 8 काय येणार 48 डिवायडेड बाय 10 इक्वल टू एल टी. आता 48ला डिवाइडला 10 आहे त्यामुळे काय होईल एक डेसिमल येईल म्हणजे इथं काय येणार एल टी इक्वल टू 4.8. हे आपल्याला ॲन्सर मिळून जाईल. देअरफॉर एल टी इक्वल टू 4.8. या पद्धतीने आपण हा 8 प्रॉब्लेम पाहिला. यामध्ये अँगल बायसेक्टर थेरमचा वापर केला आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून एल टीची व्हॅल्यू काढली 4.8. आता आपल्याला 9th प्रॉब्लेम पाहायचा आहे. यामध्ये पण आपल्याला काय दिसत आहे ट्रायंगल ए बी सीमध्ये अँगल ए बी सीचा बायसेक्टर बी डी दिसत आहे आणि यामध्ये ए डीची लेंथ दिली x-2, डी सी दिला आहे x+2, बी सीची लेंथ दिली आहे x+5 आणि ए बीची लेंथ दिली आहे x. आता हे सगळे व्हॅल्यू एक्समध्ये आहेत त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण की आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम यूज करून आपण सांगणार आहोत क्रॉस मल्टिप्लाय करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. मग आता इथं लिहूत आपण इन ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आहे आपल्याला ए बीची लेंथ दिलेली आहे x. अजून काय दिलं आहे बी सीची लेंथ x+5 तसंच ए डी दिला आहे x-2 आणि डी सीची लेंथ दिली आहे x+2. मग आता इथं अजून काय सांगितलं आहे आपल्याला सेगमेंट बी डी जो आहे तो बायसेक्ट करत आहे, बायसेक्ट्स अँगल ए बी सी, अँगल ए बी सीला बायसेक्ट करत आहे. देअरफॉर कोणती प्रॉपर्टी बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल किंवा अँगल बायसेक्टर थेरम काय सांगू शकतो आपण ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी इक्वल टू काय ए डी अपॉन डी सी, ए डी अपॉन डी सी. मग आता इथं ए बीची लेंथ काय आहे x डिवायडेड बाय बी सीची लेंथ काय आहे x+5 इक्वल टू ए डीची लेंथ काय आहे x-2 डिवायडेड बाय x+2. मी काय करून घेतो क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येईल x इंटू x+2. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन x+5 मल्टिप्लाय बाय x-2. मग आता हा x आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय येईल x इंटू एक्स काय येणार x² प्लस x इंटू 2x इक्वल टू आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करतो फर्स्ट तर xने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार म्हणजे x इंटू x-2 नंतर +5ने परत त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे x-2. म्हणजे इथं काय दिसेल आपल्याला x² प्लस 2x इक्वल टू हा x आतमध्ये मल्टिप्लाय केलात काय येईल x इंटू एक्स x² मायनस x इंटू 2x प्लस 5 इंटू एक्स 5x मायनस 5 इंटू 2 काय येणार 10. आता हा x² प्लस 2x मी आहे तसंच ठेवतो इक्वल टू इथं काय येणार x². इथं बघा या दोघांना वेगवेगळे साईन दिसत आहेत आपल्याला -2x प्लस 5x, -2x प्लस 5x म्हणजेच काय या दोघांची सबट्रॅक्शन काय येणार +3x मोठ्या नंबरचं साईन +3 -10. मी काय करतो आता या दोन्ही पण टर्म ज्या एक्सच्या टर्म आहेत त्या साईडला पाठवून घेतो म्हणजे काय दिसेल x² प्लस 2x मायनस x² मायनस 3x हे दोन्ही प्लस होते त्या साईडला गेल्यावर मायनस इक्वल टू -10 काय होईल
एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि 2x मायनस 3x म्हणजेच काय येणार बरं मायनस एक्स, कारण की मोठ्या नंबरचं साईन आहे मायनस इक्वल टू -10. आणि आता जर या दोन्हीला मी -1ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय दिसेल x इक्वल टू 10. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मला 10. बघा या पद्धतीने मी इथं अँगल बायसेक्टर थेरम यूज केला आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. यामध्ये व्हॅल्यू पुट केले AB/BC = AD/DC. यामध्ये या व्हॅल्यू पुट केल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सॉल्व केलं आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 10 मिळून गेली या पद्धतीने. आता आपल्याला पुढचं प्रॉब्लेम बघायचा आहे. 10 प्रॉब्लेम बघितला तर पुस्तकात ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा काय दिलेलं आहे, एक डायग्राम दिली. या डायग्राममध्ये काय दिसतं आहे, इन द फिगर x इज एनी पॉईंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. पॉईंट x इज जॉईंट टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. सेगमेंट PQ दिसत आहे तुम्हाला, ती पॅरलल आहे DEला. तसंच सेगमेंट QR पॅरलल टू EF दिसत आहे. फिल इन द ब्लँक्स. ह्या ब्लँक्स कंप्लीट करून आपल्याला सांगायचं आहे काय, PR पॅरलल टू DF. PR जो आहे तो DFला पॅरलल आहे हे सांगायचं आहे आपल्याला. मग आता इथं बघा इन ट्रायंगल XDE. बघा इन ट्रायंगल XDE, हा XDE आपल्याला काय दिसतं आहे, PQ पॅरलल टू D हे दिलेलं आहे. हे म्हणजे काय गिवन असेल. इथं मी लिहितो गिवन, हे लिहून घ्यायचं तुम्ही गिवन. आता आपल्याला काय दिसतं आहे XP अपॉन, मग यावरून बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय येणार बरं, XP अपॉन PD. बरोबर, XP अपॉन PD इक्वल टू काय XQ अपॉन QE. XQ अपॉन QE इथं आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करून मी लिहिलेला आहे XP अपॉन PD इक्वल टू XQ अपॉन QE. तसंच आता इन ट्रायंगल XEF. बघा XEF या ट्रायंगलमध्ये काय दिसत आहे, QR पॅरलल टू EF. हे पण आपल्याला गिवन दिलेलं आहे. यामध्ये मग काय लिहिणार मग, बाय कोणता थेरम, परत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT. काय तर XQ अपॉन QE बरोबर आहे इक्वल टू काय XR अपॉन RF. हे लिहून घेतलं. याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं, याला इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन 2. पण जर तुम्ही दोन्ही इक्वेशन पाहिले तर यामध्ये XQ अपॉन QE हा पार्ट इक्वल दिसत आहे. मग जर फ्रॉम 1 and 2 आपण काय सांगू शकतो, हा पण पार्ट कसा येईल इक्वल, म्हणजेच काय XP अपॉन PD इक्वल टू काय दिसेल इथं आपल्याला XR अपॉन RF. बघा आपल्याला काय इक्वल आलं, XP अपॉन PD इक्वल टू XR अपॉन RF. म्हणजे या ट्रायंगलमध्ये जर बघितलं, या साईडच्या ट्रायंगलमध्ये बघितलं, XP अपॉन PD आणि XR अपॉन RF हे इक्वल येत आहे. मग काय बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण काय सांगू शकतो, सेगमेंट PR इज पॅरलल टू DF. सॉरी इथं DF आहे, इथं लक्षात घ्या, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, DF आहे इथं. या पद्धतीने बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करून काय सांगितलं आपण, सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट DF. या पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व केली. आता आपल्याला लास्ट क्वेश्चन पाहायचा आहे, स्टार क्वेश्चन आहे, हॉट्स क्वेश्चन आहे हा. काय इन ट्रायंगल ABC. बघा काय दिलं आहे, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल ABC अँड रे CE बायसेक्ट अँगल ACB. इफ सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. बघा मी दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून लगेच डायग्राम काढली. हे लक्षात घ्या, दिलेली इन्फॉर्मेशन जर तुम्ही डायग्रॅमॅटिकली मांडता आली तुम्हाला, की तुम्हाला अर्धा क्वेश्चन तिथे सॉल्व झाला समजायचं. आता बघा इथं मला काय इन ट्रायंगल ABC एक ट्रायंगल दिला होता, त्यामध्ये रे BD बायसेक्ट करत होता अँगल ABCला. तसंच रे CE जो आहे तो अँगल ACBला बायसेक्ट करत आहे, हे काढून घेतलं मी. आणि अजून काय दिलेलं आहे, सेगमेंट AB आणि सेगमेंट AC. तर लिहितो सेगमेंट AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट दिलेत आपल्याला, बरोबर. आणि यावरून काय प्रूव्ह करायचं आहे, ही E आणि D याला जॉईन करणारी जी लाईन सेगमेंट आहे ED ती BCला
पॅरलल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग इथं आता आपल्याला लक्षात येतं आहे की ED पॅरलल टू BC सांगायचं आहे म्हणजे इथं कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर होणार आहे. पण आधी आपल्याला काय दिलेलं आहे त्यावरून मी लिहून घेतो काय प्रूफ. आता इन ट्रायंगल ABC फर्स्ट तर आपल्याला काय दिलेलं आहे रे BD बायसेक्ट अँगल ABC बरोबर. अँगल ABCला बायसेक्ट करतो. मग अँगल ABCला बायसेक्ट करतो तर मग अँगल बायसेक्टर थेरम यूज करू शकतो. अँगल बायसेक्टर थेरमवरून बाय अँगल बायसेक्टर थेरम सांगा. मग अँगल बायसेक्टर थेरमवरून काय करू शकतो आपण BD मुळे त्याच्या अपोजिट साईडचे जे दोन पार्ट त्या अँगलच्या अपोजिट साईडचे दोन पार्ट तयार झालेले आहेत त्यांचा रेशो म्हणजेच काय AD अपॉन DC इक्वल टू काय असेल रिमेनिंग दोन साईडच्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजेच काय रिमेनिंग दोन साईड त्या ट्रायंगलच्या AB आणि BC म्हणजेच काय येणार AB अपॉन BC. तिथं लिहितो मी AB अपॉन BC बरोबर. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणून घेतो. तसंच अल्सो रे C पण काय दिलेला आहे आपल्याला बायसेक्टर आहे. बायसेक्ट्स अँगल ACB परत कोणती प्रॉपर्टी बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमवरून आपण आता इथं काय लिहू शकतो बरं या CEमुळं अँगल Cच्या अपोजिट साईडचे जे दोन पार्ट तयार झाले त्यांचा रेशो म्हणजेच काय येणार AE अपॉन EB बरोबर आहे. AE अपॉन EB इक्वल टू काय बरं AC रिमेनिंग दोन साईडचा रेशो म्हणजेच काय AC अपॉन CB म्हणजेच BC AC अपॉन BC बघा AC अपॉन CB म्हणजेच काय BC या पद्धतीने. पण याला इक्वेशन 2 म्हणण्याच्या आधी मी काय लिहितो बघा आता AC हा कोणाला कॉन्ग्रुएंट दिला आहे आपल्याला सेगमेंट AC ही सेगमेंट ABला कॉन्ग्रुएंट दिली आहे. त्यामुळे ACच्या जागेवर मी AB लिहू शकतो. म्हणजे इथं काय लिहिणार मी AE अपॉन EB इक्वल टू ACच्या जागेवर काय लिहितो AB डिवायडेड बाय BC. इथं रिझन काय याला इक्वेशन 2 म्हणणार आणि इथं रिझन काय देणार सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे हे लक्षात घ्या. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर पाहिलं तर त्यांच्या राईट हँड साईड AB अपॉन BC इक्वल दिसत आहेत. त्यावरून त्यांच्या लेफ्ट हँड साईड पण कशा असतील इक्वल असतील. मग फ्रॉम 1 and 2 आपण काय सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 त्यांच्या राईट हँड साईड इक्वल आहेत. तर लेफ्ट हँड साईड काय AE अपॉन EB इक्वल टू काय AD अपॉन DC हे इक्वल दिसतील. पण आता जर तुम्ही डायग्रॅममध्ये बघितलं तर काय लक्षात येतं आहे बघा हा जो रेशो आहे AE अपॉन EB इक्वल टू काय दिसत आहे AD अपॉन DC म्हणजे या लाईन सेगमेंटमुळे या दोन साईडचे जे दोन पार्ट तयार झाले डिवाइड केलं आहे या लाईन सेगमेंटने या दोन साईडला ते आर इन सेम प्रोपोर्शन आहेत. तर ही लाईन या साईडला कशी असेल पॅरलल. हे कोण सांगतं आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स. मग बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण काय सांगू शकतो सेगमेंट ED पॅरलल टू साईड BC. बघा किती सिंपल होतं. फर्स्ट तर आपल्याला दिलेल्या माहितीवरून मी डायग्रॅम ड्रॉ करून घेतली. रे BD हा बायसेक्ट करत होता अँगल ABCला. रे CE बायसेक्ट करत होता अँगल ACBला. त्यानंतर आपल्याला काय सांगायचं होतं ED पॅरलल टू BC आणि सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC दिलेलं होतं आपल्याला. मग त्यावरून मी लिहिलं अँगल रे BD बायसेक्ट अँगल ABC. त्यावरून अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरून आपण काय लिहिलं बघा BDमुळं या अँगल Bचे अपोजिट साईडचे ACचे दोन पार्ट तयार झाले AD आणि DC त्यांचा रेशो AD अपॉन DC इक्वल टू काय AB अपॉन BC. त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं. बाय अजून रे C आपल्याला बायसेक्ट करत होता अँगल ACBला. त्यावरून AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन BC लिहिलं. AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन BC. पण AC हा कॉन्ग्रुएंट कोणाला दिलेला आहे ABला. त्यावरून मी लिहिलं AE अपॉन EB इक्वल टू AC जागेवर AB लिहिलं डिवायडेड बाय BC इक्वेशन नंबर सेकंड. तिथं रिझन लिहून घेतलं. फ्रॉम 1 and 2 याच्या
राईट हँड साईड इक्वल होत्या त्यावरून लेफ्ट हँड साईड इक्वल आल्या. AD अपॉन DC इक्वल टू AE अपॉन EB. AD अपॉन DC इक्वल टू AE अपॉन EB. मग बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम AE अपॉन EB इक्वल टू AD अपॉन DC असेल तर ED पॅरलल टू BC असते. सेगमेंट ED पॅरलल टू साईड BC. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिला. यामध्ये एकदम सिंपल प्रॉब्लेम होते. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल यावर डिपेंड होते. त्यामुळं ह्या प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. होप तुम्हाला अंडरस्टँड झालेला असेल. थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक पाहणार आहोत. सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स पाहणार आहोत आणि काही थेरम असतील ते पाहणार आहोत. थँक्यू.